तात्या बाहेर एवढं मोक्कार ऊन पडलेलं आहे, म्हणजे जगामध्ये विदर्भ आणि मराठवाडा आपल्या महाराष्ट्रातला नंबर 1 वर आहे बघा उष्णतेमध्ये. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे का? अरे मोक्कार नाही, गाण फाडून पडलेले पिंट्यात तुला सांगतो. अक्षरशः म्हणजे 10 मिनिटात मी गाडी उन्हामध्ये उभी केली होती. त्याच्यावर जेव्हा बसलो ना, तव्यासारखी अशी गाडी पोळाली मला की बोचा असा कडक झाला की त्याला हात लावला की पापडासारखा कडकड कडकड आवाज येऊ लागला बघ. तर त्या ए सी आणि कूलरचा पण काही फरक पडणं झालाय बघा यामुळं. तू ए सी लाव, कूलर लाव, फॅन लाव, लेंबडा लसूण काय लावायचं ते लाव, घंटा फरक पडणार नाही काही. आणि एवढं सगळं लावून पण घामाच्या नुसत्या धारा अंगाला, मी तुला सांगतो बोचा तर एवढा ओला झाला होता परवाच्या दिवशी. तू जर त्याला पिळलं असतं ना, बकेटभर पाणी निघालं असतं त्याच्यातून. आणि त्यातल्या त्यात पिंट्या जर तू हागायला गेला ना, त्यातून पण नुसत्या वाफा, जणू बोचा नाही ड्रॅगनचं तोंडच असल्यासारखं वाटू लागलं बघ मला काल परवा. तर मला वाटलं कुठं आग बिक तर नाही बघणार आता. काय येतं त्या? अरे तुला काय खोटं वाटायला काय? तुला सांगतो पिंट्या, तू फक्त 10 मिनटं परभणी आणि अकोल्याच्या रोडवर फिरून दाखव मला भर दुपारी. नाही तुझा क्रिस गेल झाला तर या कागदाची पुंगळी करून तू माझ्या ढुंगणात घाल. आणि जर माझं खरं निघालं तर मी याचीच पुंगळी करून तुझ्या बोच्यात खुपसणार, समजलं का? अरे सॉरी तात्या. अरे 47-48 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जोक आहे वय. हा बरं कशामुळे झालं हे सगळं? हे सगळं झालंय दमानं तात्या दमानं. डिफॉरेस्टेशन रे, म्हणजे वृक्षतोडीमुळे झालेलं आहे सगळं बघ. बरं तात्या, याच्यावर काही उपाय योजना काही आहे का नाही? हे बघ पिंट्या, जसं हागणं झालं तर स्वतःचं पाणी स्वतःच टाकतो ना, का बोलवतो बाजूच्याला कोणाला? हे आपणच केलेली कांड करणी सगळं आहे. झाडं तोडं केली, परत निसर्गाचा नाश केला, सगळं आपल्यामुळे झालेलं आहे. तर आपल्यालाच काहीतरी करावं लागेल ना. म्हणून वृक्ष लागवड हा एकमेव उपाय आहे बघ पिंट्या. आणि सध्याच्या स्थितीसाठी सांगायचं तर फक्त घराच्या काय बाहेर निघू नको बघ सध्या, नाही तर तुझा हाफ फ्राय झाल्याशिवाय काय तू परत येत नसतो बघ.